हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 14. हे आपला 14वा भाग आहे. पाठीमागचे भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये नक्की तुम्हाला सर्व भाग अवेलेबल भेटतील. अद्वैतच्या बंगल्यात त्याच्यात आणि सियामध्ये जे काही घडले होते त्यात अर्ध सत्य होते आणि अर्ध खोटं. मीरा हे सगळं मुद्दाम रवून सांगत होती. तिला माहीत होतं की जर तिच्या मॉमला कळलं की तिच्या भावाने एका गरीब मिडल क्लास मुलीशी लग्न केलं आहे तरी त्यांना फारसा फरक पडणार नाही. म्हणूनच तिने लग्नाची गोष्ट लपवली आणि उलट सियाबद्दल खोटं बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली की सिया फक्त वन नाईट स्टँड करणारी मुलगी आहे जी रोज कुणा ना कुणासोबत असते. मीरा जसं जसं हे सगळं बोलत होती तसं तसं घरातल्या लोकांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलत चालले होते. राग, चीड आणि तिरस्कार त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसत होता आणि हे पाहून मीरा आतून आनंदाने नाचत होती. जरी बाहेरून ती रडत असल्याचा ड्रामा करत होती तर हे असं महाजन बंगल्यात चालू होतं. दुसरीकडे अद्वैत सियाकडे पाहत होता. ती त्याला अक्षरशः एखाद्या घाबरलेल्या माकडाच्या पिल्लासारखी घट्ट चिकटली होती. अद्वैत दात आवळत म्हणाला, बेबी डॉल, तू नेमकं काय करायचा प्रयत्न करतेस? सिया त्याच्या छातीत आणखी तोंड खुपसत घाबरलेल्या आवाजात म्हणाली, प्लीज प्लीज मला दूर करू नका. मला खूप भीती वाटते. मी पहिल्यांदाच अशा प्लेनमध्ये बसले आहे. प्लीज, जी शिक्षा द्यायची असेल ती नंतर द्या, पण आत्ता नाही. हे ऐकताच अद्वैतच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले. त्याने तिच्या कमरेभोवती हात घट्ट आवळला आणि मनात हसत विचार केला, आत्ताही माझ्यापासून दूर जाणारच नाही. त्याने तिला नीट आपल्या मांडीवर ॲडजस्ट केलं आणि दुसऱ्या हाताने तिचा चेहरा वर केला. सियाच्या डोळ्यांवर घट्ट मिटलेल्या पापण्या होत्या. तिला खरंच असं वाटत होतं की ती वरून खाली पडणार आहे. तिचा श्वास जोरात चालला होता, पण त्याच्या उलट अद्वैतच्या ओठांवर एक तिरकी स्माईल आली होती. त्याने तिच्या चेहऱ्याकडे खोल नजरेने पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न करता तिच्या त्या लालबुंद नाजूक ओठांवर आपले ओठ टेकवले. त्या मऊ ओठांचा स्पर्श होतात अद्वैतचं मन एका वेगळ्याच उबदार भावनेने भरून आलं. सियाची पकड त्याच्या खांद्यावर अधिक घट्ट झाली होती. भीतीने तिचं शरीर थरथरत होतं, पण तरीही त्याची जवळीक तिला एक वेगळाच दिलासा देत होती. अद्वैत कधी तिचे ओठ हलकेच चावायचा, कधी त्यांना किस करायचा. तो तिच्या ओठांशी अगदी प्रेमाने खेळत होता. सिया नकळत त्याच्यात अधिकच गुरफटत चालली होती. थोड्या वेळाने अद्वैतने तिचे ओठ सोडले आणि तिला आपल्या छातीत घट्ट धरून ठेवलं. सिया त्याच्या त्या पॅशनेट किसमुळे जोरजोरात श्वास घेत होती. तोपर्यंत प्लेन आकाशात स्थिरपणे उंचावर पोहोचलं होतं. सियाची भीती आता बरीचशी कमी झाली होती. ती हळूहळू नॉर्मल झाली आणि पटकन अद्वैतपासून दूर होऊ लागली. तिच्या चेहऱ्यावर आता राग होता, तर अद्वैतच्या चेहऱ्यावर तीच टेडी स्माईल होती. ती त्याच्या मांडीवरून उठू लागली तेवढ्यात अद्वैतने तिची कंबर पकडून घट्ट धरलं. सियाने त्याच्या छातीत एक हलका मुक्का मारत म्हटलं, जंगली भेडिया, बेशरम आहात तुम्ही माझ्या भीतीचा फायदा घेतलात. यावेळी मात्र अद्वैतला अजिबात राग आला नाही. उलट तिचा राग पाहून त्याला हसू आलं. तिने जे म्हटलं होतं ते खरंच होतं. अद्वैतने शरारती नजरेने तिच्याकडे पाहत म्हटलं, बेबी डॉल, यात माझी काय चूक? तूच माझ्याकडे आलीस, मला घट्ट बिलगलीस आणि मग मी तर तुझा न्यूली हजबंड असल्यामुळे माझं मन ढळमळलं ना, आणि मी तुला किस केलं. सियाने चिडून त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, तुम्ही किती बेशरम आहात. स्वतःची बेशरमी स्वतःच सांगता. अद्वैतला तिच्या मऊ बोटांचा स्पर्श ओठांवर जाणवताच त्याने ते ओठ हलके चुंबन घेतलं. सियाने झटकन हात मागे घेतला आणि चिडून म्हणाली, तुमच्याकडे पाहून कोण सांगेल की इतके कठोर दिसणारे पुरुष इतके धीटही असू शकतात? अद्वैत तिच्या डोळ्यात पाहत तिच्या ओठांकडे झुकत म्हणाला, ऑफकोर्स बेबी डॉल, माझी ही दीटपणा फक्त तुझ्यासमोरच बाहेर येते. सियाचं डोकंच फिरलं. हा माणूस नेमका कधी काय बोलेल काहीच अंदाज येत नव्हता. ती ओरडली, बस, खूप झालं आताच, मला सोडा, नाहीतर मी तुमचं तोंड फोडीन. अद्वैत हसत तिच्यापासून थोडा दूर झाला आणि म्हणाला, मग फोडूनच दाखव. मला पण कळू दे की माझ्या बेबी डॉलमध्ये किती दम आहे. ती फक्त मला मोहित करू शकते की अजून बरंच काही तोडू शकते. त्याच्या आवाजात
स्पष्ट शरारत होती, पण सियाला ते आव्हानासारखं वाटलं. दात आवळत ती म्हणाली, मिस्टर महाजन, मला सोडा. हे तुमचं ऑफिस नाही जिथे मी तुमची पर्सनल सेक्रेटरी आहे. अद्वैतने तिच्या पाठीवरचा हात वर नेत म्हटलं, हो माहीत आहे. इथे तर तू माझी न्यूली वाईफ आहेस, जिच्याशी अजून माझी वेडिंग नाईटही झाली नाही. हे शब्द ऐकताच सियाचा चेहरा पांढरा फटक पडला. वेडिंग नाईटचा उल्लेख होताच त्या रात्रीचे सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोरून फिरून गेले. तिचं शरीर क्षणभर जड झालं. हृदयाची धडधड वेगाने वाढली आणि अंग थरथरायला लागलं. अद्वैत मात्र अजूनही मस्तीच्या मूडमध्ये होता, पण सियाच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग, थरथरणारं शरीर आणि डोळ्यात आलेली भीती पाहून त्याचा चेहरा अचानक कठोर झाला. त्याला समजत नव्हतं की सियाला अचानक काय झालं आहे. त्याला वाटलं की वेडिंग नाईटच्या उल्लेखावर ती अशी प्रतिक्रिया देत आहे, त्यामुळे त्याचा राग वाढला आणि त्याने रागाच्या भरात सियाला जोरात सोडून दिलं. सिया आधीच घाबरलेली होती. ती अद्वैतला तिने पकडून धरलेलं नव्हतं. अचानक ती खाली कोसळली आणि जोरात किंचाळली. तिची कंबर. तिला अद्वैतकडून अशी अपेक्षाच नव्हती की तो तिच्याशी असं काही करेल. अद्वैतने लालबुंद झालेल्या डोळ्यांनी तिच्याकडे रोखून पाहिलं आणि जागेवरून उठून थेट खोलीत निघून गेला. सिया खालीच पडून राहिली होती. त्याला रागात जाताना पाहत तिने रागाने जमिनीवर मूठ आपटली आणि ओरडली. पण तोपर्यंत तो आत जाऊन दार बंद करून टाकलं होतं. एक स्टाफ पटकन तिच्याजवळ आली आणि तिला उठायला मदत केली. सिया कणत म्हणाली, माझी कंबर. कुठे तुटले तर नाही ना? स्टाफने तिला नीट सोफ्यावर बसवलं आणि विचारलं, मॅडम तुम्ही ठीक आहात ना? दुखण्यातून सिया चिडून म्हणाली, मी तुला ठीक दिसते का? त्या जंगली लांडग्याने माझी कंबर मोडली आणि तू विचारतेस मी ठीक आहे का? स्टाफ गप्प राहिली. सिया पुढे म्हणाली, ठीक आहे. माझ्यासाठी एक पेन रिलीफ स्प्रे आणा. माझ्या कमरेवर लावायला थोडं बरं वाटेल. स्टाफ हो म्हणत लगेच निघून गेली. सिया रागात त्या बंद दरवाजाकडे पाहू लागली. ज्याच्या आत काही वेळापूर्वीच अद्वैत रागात गेला होता. दुसरीकडे महाजन मेन्शनच्या लिव्हिंग रूमच्या हॉलमध्ये अद्वैतचे आई वडील आणि बहीण बसले होते. सौरव तिथून निघून गेला होता. त्याला या सगळ्या नाटकात काहीही रस नव्हता. पण मीरा बरोबर असं कोणी केलं असतं तर सौरव त्याच्या हाडांची राख केली असती. मात्र हा प्रश्न मोठ्या भावाचा, खडूस आणि रागीट अद्वैतचा होता. त्याच्याशी पंगा घ्यायची कुणाची हिंमत नव्हती. अखेर तो या घराचा सेकंड हँड होता. महाजन कुटुंबाची सगळी सूत्र ज्याच्या हातात होती त्याच्याच हातात होती. मिसेस महाजन म्हणाल्या, मीरा आधी शांत हो आणि त्या मुलीची चिंता करू नकोस. मी तिला कधीच माझ्या मुलाच्या आयुष्यात येऊ देणार नाही. मी स्वतः तिला त्याच्या आयुष्यातून दूर करेन. मीराच्या चेहऱ्यावर क्षणभर वेगळीच चमक आली. सियावर सूड घेण्याची. मनातल्या मनात ती पुटपुटली, सिया तुला कधीच माझ्या फॅमिलीत येऊ देणार नाही. बघच आई तुला भाईच्या आयुष्यातून लाथ मारून बाहेर काढते की नाही. ती मनातल्या मनात शैतानी हसली. मिस्टर आणि मिसेस महाजन यांच्या कपाळावर मात्र काळजीच्या रेषा अधिक गडद झाल्या. सियाबद्दलचा राग आणि तिरस्कार त्यांच्या मनात भरत गेला. रात्री उशिरा अद्वैतचं खास विमान शिमल्याच्या मोठ्या एअरपोर्टवर उतरलं. सियाला रागात खोलीत सोडून दिल्यापासून अद्वैत बाहेर आलेलाच नव्हता. सगळ्यांसमोर काही गोंधळ नको म्हणून त्याने राग आवरून स्वतःला कामात गुंतवून ठेवलं होतं. तो सियाला मुंबईपासून दूर घेऊन जायचाच ठरवून शिमल्याला आला होता. वाटेत रोहनचा कॉल आला. शिमल्याच्या CM सोबत एक महत्त्वाची बिझनेस मीटिंग असल्याचं त्याने सांगितलं. अद्वैतने हो म्हटलं आणि सगळे डिटेल्स पाठवायला सांगितले. एका बॉडीगार्डने येऊन कळवलं की ते शिमल्या एअरपोर्टवर लँड होत आहेत. अद्वैत खोलीतून बाहेर आला. त्याने पाहिलं सिया सोफ्यावर बसल्या बसल्या झोपून गेली होती. साडी नीट होती, पण छाती, खांदे आणि कमरेजवळ थोडी सरकली होती, त्यामुळे ती जागा स्पष्ट दिसत होती. अद्वैतने तीक्ष्ण नजर चारही बाजूंना फिरवली. कोणीच नव्हतं. त्याने मूठ आवळली, दात किटकिटवले आणि मनातच पुटपुटला, बेबी डॉल तुला अक्कलच नाही. या क्षणी इथे कोणी असतं तर मी त्याच्या छातीत गनमधल्या 6च्या 6 गोळ्या घातल्या असत्या. बरं झालं तुला कुणी असं पाहिलं नाही, नाहीतर पुढे काही उरलंच नसतं. तो तिच्याजवळ गेला, खाली वाकला आणि हळूच तिची साडी नीट केली. मग अलगद तिला आपल्या खुशीत उचललं. बाहेर येताच बॉडीगार्डने त्याला चारही बाजूंनी कव्हर केलं आणि सगळे एअरपोर्टच्या बाहेर आले.
रात्रीची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती. हवेत हलकी थंडी होती. बाहेर 8 गाड्या एका रांगेत उभ्या होत्या. एका बॉडीगार्डने पुढे येऊन सलाम केला आणि म्हणाला, "बॉस, माझं नाव हर्ष आहे. रोहन सरांनी तुम्हाला पिक करायला सांगितलं आहे." अद्वैतने मान हलवली आणि पुढे गेला. हर्षने चौथ्या गाडीचं दार उघडलं. काळी लॅम्बोर्गिनी. अद्वैत सियाला घेऊन आत बसला. ड्रायव्हरच्या शेजारी बॉडीगार्ड बसला. सगळ्या गाड्यांचे इंजिन सुरू झाले आणि ताफा वेगात पुढे निघाला. अद्वैतने सियाला घट्ट पण काळजीपूर्वक कुशीत धरलं होतं. तिला जरासुद्धा त्रास होऊ नये म्हणून तो तिला पूर्णपणे प्रोटेक्ट करू इच्छित होता. तिला खूप प्रेम द्यायचं होतं, पण जे काही घडलं त्यामुळे त्याच्या मनात सियाबद्दल राग साठून राहिला होता. त्याला वाटू लागलं की सिया कधीच त्याची होणार नाही. कधीच त्याला आपला नवरा म्हणून स्वीकारणार नाही. ती कधीच त्याची होणार नाही. ना ती कधी आपल्याला हसबंड म्हणून ॲक्सेप्ट करेल आणि ना ती आयुष्यभर त्याच्यासोबत राहील. चान्स मिळताच ती आपल्याला सोडून पळून जाईल. हेच त्याच्या गुस्स्याचं सगळ्यात मोठं रिझन होतं आणि हे सारखं त्याच्या मनात घोळत होतं. त्याच्यामुळे त्याची चिडचिड होत होती आणि राग वाढत होता. म्हणूनच तो सियाशी सॉफ्ट वागू शकत नव्हता. बॉसवर तो कितीही राग काढो, त्याच्यावर हात उगारू, तरीही तो त्याच्यापासून दूर जाऊ शकत नव्हता आणि ना तो तिला स्वतःपासून कधीच दूर जाऊ देणार होता. गरज पडली तर सियाला कैद करून ठेवावं लागलं तरी तो ते करणारच होता. कारण आयुष्यात फर्स्ट टाईम त्याला सियासाठी फिलिंग झाल्या होत्या. सियासाठीच नाही, सिया ही पहिली मुलगी होती जिच्याबद्दल त्याला फिलिंग जाणवल्या होत्या. तिच्यासोबत त्याने स्वतःच्या सगळ्या लिमिट्स तोडल्या होत्या आणि तिच्या बॉडीमधून येणारी ती हलकीशी स्वीट फ्रेग्रन्स जणू त्याच्या सोलमध्ये सेटल झाली होती. त्याच्या नजरा सियाच्या इनोसंट चेहऱ्यावर स्थिर झाल्या. त्याने नोटीस केलं की तिच्या गालांवर टीयर्सचे काही मार्क्स होते आणि एक गाल थोडासा स्वेल्ड दिसत होता. आधी तो इतक्या डिटेलमध्ये तिला पाहिलंच नव्हतं, म्हणून त्याच्या लक्षातच आलं नव्हतं. त्याने आपल्या लांब सुंदर फिंगर्सने तिच्या गालाला हलकेच टच केलं. ती झोपेतसुद्धा सिसकली. अद्वैतने आपली फिस्ट घट्ट आवळली. मनात दात आवळत तो पुटपुटला, "हे मीराने केलं असेल का?" त्याच्या हार्टमध्ये शार्प पेन उठून राहिला. तो आपल्या बहिणीवर खूप प्रेम करत होता, पण स्वतःचीच बहीण आपल्या वाईफसोबत असा बिहेव करेल असं त्याने कधीच इमॅजिन केलं नव्हतं. तो मनातच म्हणाला, "मे बी मी तुला जरा जास्तच डोक्यावर चढवलं आहे म्हणून ती इतकी बदतमीज झाली आहेस. पण डोंट वरी, जेव्हा डोक्यावर चढवलं आहे तेव्हा जमिनीवर चालायलाही मीच शिकवेन. तू माझ्या बेबी डॉलला हर्ट केलंस. तू तिला नाही, मला मारलं आहेस आणि माझ्या बेबी डॉलला कुणीही कुठल्याही प्रकारे हर्ट केलं तर ते मी कधीच टॉलरेट करणार नाही. मग ती माझी ओन सिस्टर का असेना." काही क्षणांसाठी त्याचा फेस पूर्णपणे स्टोन कोल्ड झाला. मग त्याने सियाच्या केसांवर हलकेच प्रोटेक्टिव्हली हात फिरवला. तेवढ्यात गाडी थांबली. बॉडीगार्डने हळूच सांगितलं, "बॉस, आपण पोहोचलो आहोत." अद्वैतने काहीच रिप्लाय दिला नाही. त्याची नजर सियावरच होती. तिला त्याने गाडीत असलेलं ब्लँकेट पांघरून ठेवलं होतं, कारण ते शिमलामध्ये होते आणि तिथे वेदर कधीही चिल्ल होऊ शकत होतं. अद्वैत तिला उचलून गाडीतून बाहेर घेऊन आला. समोर एक ब्युटिफुल 2 स्टोरी घर उभं होतं. पुढे मीडियम साईज गार्डन होता आणि आत जाण्यासाठी मोठं आर्यन गेट. बागेतून फुलांचा स्ट्रॉंग सुदिंग फ्रेग्रन्स येत होता. तो स्ट्रेट घरात गेला. घर पूर्ण व्हाईट कलरमध्ये एलिगंट आणि लक्झरी फील देणारं होतं. चहूबाजूंनी पीस आणि पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. लिव्हिंग हॉलमध्ये पोहोचताच त्यात काही सर्वंट्स उभे होते. सगळ्यांनी एकाच वेळी मान झुकवून ग्रीट केलं. अद्वैतने मान हलवून आणि वरच्या फ्लोअरकडे निघून गेला. हर्षने सगळ्यांना स्ट्रिक्ट टोनमध्ये सांगितलं, "इमिडिएटली बॉस आणि मॅडमसाठी डिनर अरेंज करा. बॉसला डिले अजिबात आवडत नाही आणि लक्षात ठेवा, इथून पुढे कुणीही मिस्टेक करू नये, नाहीतर बॉसच्या अँगरपासून कुणालाही वाचवू शकणार नाही." सगळ्यांनी एकाच आवाज जी म्हटलं आणि निघून गेले. अद्वैत सियाला घेऊन आपल्या बेडरूममध्ये आला. खूप मोठी रूम होती आणि लक्झरी होती. सगळ्या बेसिक आणि एक्सपेन्सिव्ह थिंग्स तिथे प्रेझेंट होत्या. तो तिला डायरेक्ट किंग साईज बेडकडे घेऊन गेला आणि जेंटली झोपवलं. सिया इतकी डीप स्लीपमध्ये होती की ती सध्या कुठे आहे याचीही तिला जाणीवच नव्हती. अद्वैतने तिला ब्लँकेटने कव्हर केलं आणि हळूच तिच्या फोरहेडवर किस केलं. मग त्याने ड्रॉवरमधून ऑइंटमेंट काढली आणि तिच्या स्वेल्ड गालावर खूप सॉफ्टली अप्लाय करू लागला. औषध लागताच ती थोडीशी कणली. त्याने ओठ
गोल करून तिथे हलकीशी फुंकर मारली, ज्यामुळे तिला थंडावा मिळाला आणि ती पुन्हा शांत झोपली. तिला पाहून असं वाटत होतं की ती काही दिवसांपासून मेंटली, इमोशनली आणि फिजिकली पूर्णपणे एक्झॉस्टेड आहे. जणू सगळं जग विकून ती झोपली आहे. आता त्यालाही फ्रेश व्हायचं होतं. त्याने ब्लँकेट नीट केलं आणि वॉशरूममध्ये गेला. सिया मात्र डीप स्लीपमध्येच होती. तिची स्लीप डिस्टर्ब करायची नाही असं त्याने ठरवलं. शेवटी ती त्याची वाईफ होती. तो तिच्यावर अँग्री होता, पण तो तिच्यावर लवही करत होता. आणि लव असेल तर केअर आपोआप येते. काही वेळाने अद्वैत फ्रेश होऊन बाहेर आला. त्याच्या वेस्टभोवती व्हाईट टॉवेल रॅप केलेला होता. त्याच्या अट्रॅक्टिव्ह मस्क्युलर बॉडीवर पाण्याचे ड्रॉपलेट्स चमकत होते. हातातल्या स्मॉल टॉवेलने तो केस पुसत होता. ब्रॉड चेस्ट, 8 पॅक ॲब्स, स्ट्रॉंग बायसेप्स, ब्रॉड शोल्डर, हँडसम फेस आणि स्लाइटली रेड आयज. तो डेंजरसली हँडसम दिसत होता. या मोमेंटमध्ये जर कुठलीही मुलगी त्याच्याकडे पाहिली असती तर एक सेकंदही न लावता ती स्वतःचं सगळं त्याच्यासाठी द्यायला तयार झाली असती. त्याच्या नजरा पुन्हा बेडकडे गेल्या. सिया हळू लागली होती. तिची स्लीप हळूहळू ब्रेक होत होती आणि ती कणत कणत डोळे उघडू लागली. सियाने हळूहळू डोळे उघडले आणि काही क्षण तिला काहीच कळेना. छत पांढरं होतं, खोली प्रशस्त होती आणि आजूबाजूला दरवळणारा तो ओळखीचा पण तरीही अनोळखी सुगंध तिच्या श्वासात उतरला. तिने हालचाल करण्याचा प्रयत्न केला तसा तिच्या गालावर हलकीशी कळ आली. तिने नकळत डोळे मिटले. तेवढ्यात तिला आपल्या गालावर थंडावा जाणवला आणि कोणीतरी तिच्या कपाळावरून अलगद हात फिरवत असल्याची जाणीव झाली. शांत, अजून हालचाल करू नकोस. खोल, ठाम, आश्चर्यकारकरित्या सौम्य असा आवाज तिच्या कानावर पडला. सियाच्या हृदयाची धडधड क्षणात वाढली. तिने पुन्हा डोळे उघडले. समोर अद्वैत उभा होता, ताठ, प्रभावी आणि तिच्याकडे स्थिर नजरेने पाहणारा. मी इथे कशी? तिने अतिशय हलक्या आवाजात विचारलं. अद्वैताने क्षणभर तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात राग होता, तितकाच ताबा आणि त्याहून अधिक काळजी. माझ्या घरी आहेस तू, तो थंड स्वरात म्हणाला, आणि जोपर्यंत मला खात्री होत नाही की तू पूर्णपणे सुरक्षित आहेस तोपर्यंत इथून कुठेही जाणार नाहीस. सियाच्या डोळ्यात भीती चमकली. तू मला कैद केलं आहेस का? अद्वैताच्या ओठांवर क्षणभर कटू हास्य उमटलं. तो थोडा जवळ आला. जर तुला सुरक्षित ठेवणं कैद वाटत असेल तर हो, मी तुला कैद केलं आहे, तो ठामपणे म्हणाला. तो वाकून तिच्या डोळ्यांच्या समोर आला. कारण सिया, या जगात तुला दुखवण्याची हिंमत करणाऱ्यांना मी जिवंत सोडू शकत नाही. सिया काहीच बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. अद्वैताने ते पाहिलं आणि क्षणातच त्याचा चेहरा बदलला. त्याने हात पुढे केला, तिच्या गालापाशी थांबवला, पण स्पर्श केला नाही. रडू नकोस. त्याचा आवाज आता मंद झाला होता. तुला दुखवण्यासाठी नाही, तुला वाचवण्यासाठी मी तुझ्या आयुष्यात आलो आहे. सिया त्याच्याकडे पाहतच राहिली. भीती, संभ्रम आणि कुठेतरी खोलवर उमलणारी एक अनामिक भावना, सगळं एकत्र उसळत होतं. आणि अद्वैत, तो जाणून होता आजपासून सियाचं आयुष्य पूर्णपणे बदलणारं होतं. एका क्षणभर तिला काहीच कळेना आणि दुसऱ्या क्षणी ती दचकून मोठ्याने उठली. समोर तो मोठा, भव्य आणि शानदार खोलीचा नजारा पाहताच ती ओरडणार इतक्यातच वॉशरूमच्या बाहेर उभा असलेला देखणा उंच दांडगा अद्वैत तिच्या नजरेत भरला. खोलीत उजेड पसरलेला होता. ती बस त्याच्याकडेच पाहत राहिली. तिचे हातपाय क्षणभर गारठल्यासारखे झाले. काही सेकंदापूर्वी भीतीने घाबरलेलं तिचं हृदय आता अद्वैताला पाहताच जोरजोरात धडधडू लागलं. अद्वैतही थोडा गोंधळलेला होता. तो तिच्याकडे जायला निघालाच होता, पण सियाची नजर आधीच त्याच्यावर स्थिरावली होती आणि तो तिथेच थबकला. सियाच्या नजरा अद्वैताच्या ओल्या भिजलेल्या शरीरावर जणू खिळून राहिल्या होत्या. त्या तिथून हटतच नव्हत्या. अद्वैतला ती अशी पाहत असल्याचं जाणून एक वेगळाच दिलासा मिळाला होता, कारण तो हेच तर इच्छित होता. सिया त्याच्या जवळ यावी, त्याच्यावर प्रेम करावं, त्याच्याशी प्रेमाने वागावं आणि कायम त्याच्या जवळच राहावं. त्याच्या नजरा एकटक सियावर स्थिर झाल्या होत्या. सियाच्या नजरा अद्वैताच्या आकर्षक शरीरावर खिळल्या होत्या. तिचं हृदय इतकं जोरात धडधडत होतं की जणू ते छातीतून बाहेर पडेल असंच वाटत होतं. अद्वैत हळूहळू तिच्याकडे पावलं टाकू लागला. सिया अजूनही त्याच्याकडे बेभानपणे पाहतच होती. तो हळूहळू चालत तिच्या पुढे येऊन थांबला. त्याने हातातला टॉवेल नाईट स्टँडवर फेकला होता. त्याचे केस कपाळावर विस्कटलेले होते आणि आत त्यातून पाण्याचे थेंब चमकत होते.
ते कपाळावरून मानेला स्पर्श करत छातीवरून खाली सरकत होते. सिया जणू स्वप्न पाहत असल्यासारखी पापण्या न लवता त्याच्याकडे पाहत राहिली. अद्वैतने आणखी एक पाऊल पुढे टाकलं. आता त्यांच्यामध्ये फक्त काही इंचाचंच अंतर उरलं होतं. सियाची उंची अद्वैतपेक्षा थोडी कमी असल्यामुळे तो तिच्या चेहऱ्याकडे किंचित झुकला, पण त्याच क्षणी त्याच्या केसांमधून एक पाण्याचा थेंब टपकून सियाच्या गालावर पडला. त्या थंड स्पर्शाने जणू ती भानावर आली. अद्वैत इतका जवळ दिसताच ती घाबरली आणि मागे सरकू लागली. पण तिचा तोल गेला आणि ती मागे पडू लागली. पडण्याच्या भीतीने सियाने अद्वैतला पकडायचा प्रयत्न केला. अद्वैत आधीच फक्त टॉवेलमध्ये होता. तिच्या हातात तो टॉवेलच आला. ती मागे पडत असतानाच अद्वैतने तिला सावरण्यासाठी हात पुढे केला, पण अचानक झालेल्या हालचालीमुळे तोही स्वतःला सावरू शकला नाही. सिया मागे पडली आणि अद्वैत तिच्यावरच कोसळला. टॉवेल सियाच्या हातातच राहिला, पण त्याच क्षणी दोघांचंही त्याकडे लक्ष नव्हतं. पडताना अद्वैतने सियाच्या डोक्याखाली आपला हात घातला होता, त्यामुळे तिचं डोकं आपटलं नाही. तरीही वेदनेने सियाच्या तोंडून किंकाळी निघाली. तिच्या पाठीला आणि कमरेला तीव्र वेदना झाल्या. सुदैवाने ते जाडजूड कार्पेटवर पडले होते, त्यामुळे मोठी दुखापत झाली नव्हती. तरीही अचानक पडल्यामुळे आतून धक्का बसलाच होता. रडत रडत सिया म्हणाली, माझी कंबर, माझी पाठ, हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. आणि माझ्यावर असं एखाद्या रानडुकरासारखे पडलेले. उठा. नाहीतर पुढचं बोलायच्या आतच तिला आपल्या खालच्या अंगावर काहीतरी विचित्र जाणवलं. तेव्हा तिला आठवलं, तो नेमका कोणत्या अवस्थेत आहे. अद्वैत फक्त टॉवेलमध्ये होता. तिचे डोळे मोठे झाले आणि ती जोरात ओरडली. पण अद्वैतची अवस्था वेगळीच होती. त्याचं डोकं सियाच्या छातीवर टेकलेलं होतं. तिच्या श्वासाच्या वेगाने धडधडणाऱ्या हृदयाचे ठोके, वर खाली होणारी छाती आणि ते थरथरणारं शरीर, सगळंच त्याला जाणवत होतं. त्याचा एक हात तिच्या कमरेवर होता आणि दुसरा तिच्या डोक्याखाली. क्षणातच त्याच्या शरीरात वेगळीच हालचाल जाणवली आणि त्याला कळलं, आत्ताच नेमकं काय घडलं आहे. पण त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता. उलट एक विचित्रशी स्मित रेषा उमटली. कारण त्याचं शरीर थेट नाही तरी पुन्हा सियाच्या शरीराला स्पर्श करत होतं आणि त्यामुळे त्याच्या आतले हार्मोन्स उचंबळू लागले होते. त्याने डोकं उचलून थेट सियाच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात घबराट, बेचैनी, लाज सगळंच एकत्र दिसत होतं. तिचा चेहराही पूर्णपणे लाल झाला होता, थोडं लाजेमुळे आणि थोडं अद्वैतच्या नजरेमुळे. अद्वैत अत्यंत हळुवार पण खोल आवाजात म्हणाला, बेबी, तू तर माझं न बोलताच मन वाचलंस. सियाचं डोकंच फिरलं. ती दात आवळत म्हणाली, तुमची ही बकवास बंद करा आणि माझ्यावरून उठा. फार जड आहात. अद्वैतने तिचं बोलणं पूर्णपणे दुर्लक्षित केलं. तो तिच्या चेहऱ्याकडे झुकला, हव्यासपूर्ण नजरेने तिला पाहत म्हणाला, नाही बेबी, आणि हलकेच हसला. तू माझी कायदेशीर पत्नी आहेस. सियाने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला ढकलत म्हटलं, मग काय, तुम्ही नवरा आणि मी बायको आहोत म्हणून मी तुम्हाला कधी म्हटलं होतं का माझ्याशी लग्न करा? ही फसवणुकीने केलेली जबरदस्तीचं लग्न आहे. अद्वैतने तिचे कंबर घट्ट पकडली. तिच्या तोंडून वेदनेची हलकी आह निघाली. ती खूपच नाजूक होती. ती कणतच म्हणाली, तुम्ही मला का त्रास देता? तिच्या नजरा मात्र वारंवार इकडे तिकडे फिरत होत्या. तिचा चेहरा अधिकाधिक लाल होत चालला होता. वरून ती रागवलेली दिसत होती, पण आतून तिची अवस्था फारच गोंधळलेली होती. अद्वैत तिच्या चेहऱ्याचा आणखी जवळ येत म्हणाला, बेबी, लग्न कसं झालं याला आता काहीच फरक पडत नाही. तू आता माझी बायको आहेस आणि बघ, तू जवळ येताच माझी काय अवस्था झाली आहे. सियाची मात्र बोबडीच वळली. तिचा श्वास खोल आणि वेगवान झाला. हृदय इतकं जोरात धडधडू लागलं की जणू ते कुठल्याही क्षणी थांबेल असं वाटू लागलं. तेवढ्यात तिला आपल्या ओठांवर एक कठोर पण तरीही गोडसा स्पर्श जाणवला. तिच्या नजरा वर गेल्या आणि थेट अद्वैतच्या नजरेत जाऊन स्थिरावल्या. काहीतरी अजून घडायचंच होतं. शिमल्याची रात्र होती. सिया खाली पडलेली होती आणि अद्वैत तिच्यावर झुकून होता. तिच्या चेहऱ्यावर आणि गुलाबी ओठांवर त्याची तीव्र नजर खिळलेली होती. त्याच्या या वागण्यामुळे सिया त्रस्त आणि संतप्त होत होती. तिला सगळं फारच विचित्र वाटत होतं. अद्वैतचं शरीर जणू हळूहळू अधिक जवळ येत होतं आणि तिला तिच्या खालच्या भागाजवळ काहीतरी टोचल्यासारखं जाणवत होतं. लाजेने सियाचा चेहरा अधिकच लाल होत गेला. अद्वैत मात्र निर्लज्जपणे तिच्यावरच पडून राहिला होता. त्याने तिच्या कमरेवरचा हात काढून तिच्या छातीवर ठेवला. सियाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तिचं हृदय इतकं जोरात धडधडू लागलं की छातीतून बाहेर उडी मारेल
असं वाटत होतं. अद्वैत तिच्या छातीवर हळूहळू हात फिरवत तिरकी स्मितहास्य करत म्हणाला, बेबी बघ कसं तुझ्याकडे यायला आतुर झाले. राग आणि लाज यामुळे सियाचा चेहरा लाल पिवळा झाला होता. दात ओठा दाबत ती म्हणाली, तुम्ही किती धीट आहात. उठा माझ्यावरून, मी चिरडले जाईन. डोंगरासारखे जड आहात तुम्ही. तिचं हे बोलणं ऐकून अद्वैत खोडकरपणे हसला. बेबी अजून मी काहीच केलं नाही आणि तू चिरडली जाण्याची भाषा करतेस. काळजी करू नकोस, मी तुला खूप प्रेमाने हाताळेन. सियाचं डोकंच फिरलं होतं. परिस्थिती तिला असह्य वाटत होती. ती ओरडली, जंगली लांडगा, काय मला किमा करूनच शांत बसाल का? तिच्याशी वाद घालण्यात अद्वैतला मज्जा येत होती. तो हसत म्हणाला, नाही बेबी, मी किमा खात नाही, फक्त माझ्या बेबी डॉललाच. हे ऐकताच संतापून सियाने त्याच्या खांद्यावर जोरात ठोसा मारला. अद्वैत तिच्या ओठांजवळ झुकून म्हणाला, बेबी वाटतंय तू मला अजून नीट समजून घेतलेलं नाहीस. त्याच्या उष्ण श्वासाचा स्पर्श ओठांवर होताच सियाचं बोलणं बंद झालं. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, मिस्टर महाजन, हे बरोबर नाहीत. स्वतःला पहा, तुम्ही कपड्यांशिवाय आहात. अद्वैत ओठांजवळ येत म्हणाला, हो ते सगळं कपडे उतरवल्यावरच होतं. कपड्यात कोण करतं? तू म्हणशील तर मी स्वतःच उतरवीन. सिया मनातच डोकं भिंतीवर आपटावं असं वाटत होतं. या वेड्याबरोबर कुठे अडकली आहे काय माहिती. मला वाचवा कुणीतरी. असं मनात म्हणत असतानाच अद्वैतने तिचे ओठ आपल्या ओठांशी जोडले. सियाचं भानच हरपलं. तिला याची अजिबात अपेक्षा नव्हती. श्वास थांबल्यासारखा झाला. त्याच्या स्पर्शाने ती गोंधळून गेली. तिने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण अद्वैतने तिची कलाई पकडून कुजबुजला. इतका राग करू नकोस, नाहीतर हे लाल गाल अजूनच सुंदर दिसतील आणि मी स्वतःला थांबवू शकणार नाही. दात आवळत ती म्हणाली, मला सोडा, नाहीतर मी ओरडेन. खोडकर स्मितहास्य करत तो तिच्या कानाजवळ म्हणाला, ओरडलीस तर अजून जवळ यावं लागेल. तुझी किंकाळी फक्त मलाच ऐकू यावी म्हणून. त्याच्या उष्ण शब्दांनी तिच्या अंगावर शहारे आले. तिने त्याला मागे ढकलायचा प्रयत्न केला, पण त्याने तिचे हात धरून आपल्या हृदयावर ठेवले आणि म्हणाला, बघ तुझ्यासाठी हृदय किती जोरात धडधडतंय. मान्य कर बेबी, तुलाही मी आवडतो. काही क्षण तिची नजर त्याच्याशी भिडली. धडधडीचा वेग तिलाही जाणवला आणि ती क्षणभर हरवली, पण लगेच सावरून म्हणाली, तुमची गैरसमजूत आहे मिस्टर महाजन. मला तुम्ही अजिबात आवडत नाहीत. मला तुमची चीड आहे. त्याने डोळे बारीक करत तिची हनवटी वर उचलली. मग माझ्या प्रत्येक जवळीकीवर तुझा श्वास का अडखळतो? तुझं हृदय माझ्याशी का धाव घेतं? लाजेने तिचे कान तापले. अद्वैत खळखळून हसला. त्या हसण्यातच त्याची सैतानी शरारत होती. सिया वादाच्या मूडमध्ये नव्हती. हार मानत कातर आवाजात म्हणाली, मिस्टर महाजन प्लीज. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून अद्वैत थांबला. तो म्हणाला, ठीक आहे, रडू नको. मी काहीही जबरदस्तीने करणार नाही. मला सगळं तुझ्या मर्जीनेच हवंय. असं म्हणत तो उठू लागला, पण तिने लाजत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तेव्हा ती खाली पाहत म्हणाली, ते तुम्ही? तो पुन्हा खोडकरपणे म्हणाला, काय झालं? पाहिलंस तर मी तुझाच आहे. तिने ओठ आवळून डोळे मिटले. अद्वैतने तिच्या कपाळावर हलकेच चुंबन दिले. त्या उबदार स्पर्शाने तिचं हृदय नरमलं. मग तो झटक्यात उठला. सियाने लगेच करवट बदलून चेहरा दुसरीकडे वळवला. कमरेला टॉवेल आवळत तो म्हणाला, बेबी आज तुला सोडतो, पण पुढच्या वेळी नाही, तयार राहा. आणि तो बाथरूममध्ये गेला. सियाने लाजेने चेहरा दोन्ही हातांनी झाकला. त्याच्याबरोबर काही करायची कल्पनाही तिला शक्य नव्हती. तरी त्याच्या शेवटच्या शब्दांनी तिच्या पोटात गुदगुल्या आणि हृदयात हलचल निर्माण झाली होती. टू बी कंटिन्यू. कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज तुम्ही हाय पॉईंट द्यात जावा ना. किती रिक्वेस्ट करायची. आणि नवीन लोक पण आपल्याला वाचक आपल्या कथांना कमेंट करतात. सर्वांचं मनापासून आभार. लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.